हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या जालना बस स्थानक परिसरातील बॉबी लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी 8 पीडित महिलांची सुटका करून 6 पुरुषांना ताब्यात घेतले। लोकल ट्रेनवर आता सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे। मध्य रेल्वेच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रवाशांसह मोटरमनलाही मोठा फायदा होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे 20 वर्षीय माथेफिरू तरुणाने रस्त्यावर 2 वृद्धांना निर्घृणपणे संपवलंय। या हल्ल्यात एक चिमुकली देखील थोडक्यात बचावली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा श्यामसुंदर विश्वनाथ गुजर हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचं उघड झालं असून पुणे पोलिसांनी पहाटे 4 वाजता त्याला अटक केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागली आहे, त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून ठेवण्यात आली आहे। डहाणू उपवन संरक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशनच्या टीमने 12 तास शोध मोहीम राबवून दमण येथील एका इमारतीतून मंगळवारी रात्री बिबट्याला जेरबंद केले। महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॉकलेटचं आमिष दाखवून शिक्षकानं 9 वर्षांच्या विद्यार्थिनीवर तब्बल 7 ते 8 महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषद मध्ये भाजप आणि MIM ने युती केली आहे। या युतीमध्ये MIMच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापती पद देखील मिळाले। अस्थिरता असेल तिथे भाजप सोबत जाण्याचा विचार होईल, पण शिंदे सेनेसोबत जाणार नाही असा पवित्रा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।